अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील माडा कॉलनी परिसरातील पंचशील ध्वज हटवल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता। या कारवाईविरोधात आझाद समाज पार्टीने महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। उपमहापौरांच्या पत्रानंतरच अतिक्रमण विभागाने ही कारवाई केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। आज या ठिकाणी जे महानगरपालिकेचे जे दालन आहे त्यांच्या समोर आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। ठिय्या आंदोलनाचं स्वरूप असं आहे की जे 14 तारखेला महानगरपालिकेचे उपमहापौर सचिनजी भेंडे यांच्या पत्रामध्ये असं आहे की त्या झेंड्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यात धोका निर्माण होतो। मला पत्रकारांच्या माध्यमातून मला असं विचारायचं आहे की या झेंड्यामुळे कोणता धोका निर्माण होणार आहे, या मुलांच्या आरोग्याला कोणता धोका निर्माण होणार आहे। हा एक उपमहापौरांचा हा एक जातीवादी मानसिकता या पत्रावरून निर्माण दिसून राहिलाय। आम्ही तुम्हाला पत्र देऊ म्हणून जोपर्यंत आमचा झेंडा त्या ठिकाणी जे 7 ज्या म्हाडाच्या 7 बिल्डिंग्स आहेत, 7 अपार्टमेंट आहेत, त्या अपार्टमेंट मध्ये 2200 ते 2300 मोठ्या गोड्या गोविंदाने तिथे लोक राहतात। पण काही जे जातीवादी मानसिकतेचे काही लोकांनी या उपमहापौरांना हातात धरून, उपमहापौरांनी अतिक्रमण विभागाच्या लोकांना हातात धरून आमच्या समाजांचा तो पंचशीलचा जो ध्वज आहे, तो झेंडा आहे, तो ज्या पद्धतीने काढला त्याच पद्धतीने आम्हाला आमचा तो ध्वज वापस देण्यात यावा आणि आम्ही तो पुन्हा आम्ही तो ध्वज तो लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि याचा महानगरपालिकेचा आणि उपमहापौरांचा आम्ही जाहीर निषेध करतो। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।